पाटील साहेब फास्ट घ्या थोडं फास्ट. शाबाश निशांजी. प्रेक्षकांनी खाली बसा, थोडे खाली बसा बरं. आपल्या डोळ्यातलं खाली बसा, खाली कुशर नाही दिसत आणि दुसऱ्याचं मुसर पाहतात. मी प्लॅटिंग घाललं कोणाचं म्हणतात माणिक शेरचं. शेर साहेब ते प्लॅटिंग माझ्या वस्तादचं आहे, पंढरपूरचं. हे मोबाईलचं काल ही माझ्या वस्तादचं. अरे तुम्ही जे प्लॅटिंग आलं हे कोणाचं? आपली तर मापलीनं दुसऱ्याची दीड पाहिली. शाबाश. ते गाणं म्हटलं खेड्यातला शेतकरी साऱ्या देशाचा राजा. हे कोणाचं? हे आमचंच का? शेर म्हटले दोन ते आमचे. गांडू हळवे, रंग चळे,
मर्दों के बेहाल पतिवर्ता भूकन मरे पिढे खायची नाल. कोणाचा शेर आहे जी? आमचे श्रीराम भाऊजीचा शेर आहे. कारण आम्हाला माहित नाही म्हणता का? कुत्रा ठीक आहे. चौका आणि छक्का या किसका सर हमारा. ठीक आहे, मला काही हरकत नाही, सरत नाही आमच्या बच्चे म्हणत जा. कुत्रा कुत्र्याची शेपटी होईल का सरळ? देखो तुम्हारे शेर का जवाब. कुत्र्याची शेपटी होईल का सरळ? आणि सुधरल का खानदान हे तिरंग्याची बेरड? धोबी का कुत्ता घर का और घाट का हर किसी की रीते. करनी वरनी कुछ नहीं कहता मेरी जीदे. तुम्हारे कहने से क्या होगा निशान जी? ये पब्लिक बड़ी जानी है. तुम्हारे कहने से क्या होगा? ये पब्लिक बड़ी जानी है. ईमानदारी का पता चलेगा तेरी दूध में कितना पानी है. हम मर जाएंगे मगर किसका शेर, किसका गाना और किसका प्लाटी में गाएंगे, क्योंकि वस्ताद हमारे वैसे है. तुर्रा घराना काही कम नाही शेर साहेब, तुम्हाला माहित आहे. तुम्ही राबले आहे आणि तुमचे वस्ताद पण राबले आमच्या तुर्यात. हम तुर्रे वाले तुम्हारे साथ नहीं, कधीच नहीं राहिलो अजी. हम तुर्रे वाले नहीं रहे तुम्हारे में, तुम रहे हमारे में, इसलिए कहते हैं. चौका छक्का यही शेर हमारा. अरे जीरो पे आउट करने वाले तूने नो बाल डाला. जीरो पे आउट करने वाले तूने नो बाल डाला. अरे तब पे लगने से क्या होगा? होगा तेरा मुकाला. तू क्या खोलेगा मेरे अक्ल का ताला? तू क्या खोलेगा मेरे अक्ल का ताला? अरे सेंचुरी मारूंगा वो इरादा है मेरे वाला. 100 रन कणपटनी भी तानते. बुराई सोचने वाले कभी काम करेंगे क्या अच्छे? बुराई सोचने वाले कभी काम करेंगे क्या अच्छे? शेर की छलांग क्या मारेंगे ये गधे के बच्चे? इंसान क्या चीज है क्या जानेंगे लबंगे लुच्चे? मर जाती मानने भी से इंसान है सच्चे. कणपट में भी तालेंगे. वाह, लड़ते लड़ते मर जाएंगे हम भी हार नहीं मानेंगे. क्या वाटते हो निशान जी? हम लड़ते लड़ते मर जाएंगे, हम हार नहीं मानेंगे. ऐसे मुझोरी करने वाले के कणपट में भी हम तानेंगे. अगर मुझसे गैर बोलेगा तो पूरा फाड़ दूंगा. अगर मुझसे गैर बोलेगा तो पूरा फाड़ दूंगा. कसम तेरे निशान की जिंदा जमीन में गाड़ दूंगा. मुफ्ती शेरी हम नहीं करते यार. जो वस्ताद का गाना है वही गाएंगे, जो हमारा शेर वही गाएंगे. अगर नहीं शेर हुआ खुद बनाएंगे और खुद गाएंगे, मगर किसी का नहीं गाएंगे. वो औलाद है हम. तूने नहीं देखे मेरे हथियार की आठम. तूने नहीं देखे मेरे हथियार की आठम. अरे चिर डालूंगा खड़े खड़े भेज दूंगा पोस्टमार्टम. नया तरीका है, नहीं है सिस्टम. सर कटालेंगे मगर झुकेंगे नहीं हम. काय म्हणतात? आंध्र मध्ये पहिऱ्याले चुप राय रे साल्या, नाही का? तुझ्या बापाचं जाते का? नाही का?
देख तेरे गाने का जवाब निशान जी हमारी पास है। अरे गदो मले घोड्याले खूप परत मस्त, त्या घोड्याले म्हणजे कोण घेतो आणि याच्याला काय धावणं नाही होय। तुम्हें क्या लगता है यार ये विपुल शेर तोड़ नहीं देगा? तुम्हारे हर गाने का हर शेर का जवाब हमारे पास है। अरे गदो मले घोड्याले खूप परत मस्त, अन घोड मले गद्याले बेले का करत राय बे कष्ट। मी तर पडतो मस्त पण ते घोड का म्हणे तुले का कष्ट करत राय, रेती वाहत राय, इठाच वाहत राय। अरे गदो मले घोड्याले खूप परत मस्त, अन घोड मले गद्याले बेले का करत राय बे कष्ट। गोठी सांगतेले काना खाले, गोठी सांगतेले काना खाले। गोठी सांगतेले काना खाले, गोठी सांगतेले काना खाले। घरी पाटील हा म्हणते पत्ता नाही दाण्याचा, घरी पाटील हा म्हणते पत्ता नाही दाण्याचा, अन खिशात नाही दमडी भाव करते या सोन्याचा। किती तरी पाऊस पडला तर हा खडकावर धान पिकवण का, याच याला समजत नाही हा गुल्ल्यामली शिकवण का, काय शिकवता। म्हणून गदमले घोड्याले खूप परत मस्त, घोड मले गद्याले लेखा तू करत राय बे कष्ट। गोष्टी सांगते लेखा नाकानं पण पुढं का झालं ते गद का म्हणे हा तू मले तुले मी वानवलं तर मले शिवा देऊ लागला म्हणे आजी सरेत लावतो म्हणे तुझ्या सगळं पळण्याची गद त्या घोड्याले। मग काय झालं ऐका, जब तक तोड़ा तब तक घोड़ा भी आई है ठंडी, पतिव्रता को ज्ञान बताने लगी है गंगा जमुना की रंडी। पतिव्रता को ज्ञान बताने लगी ये गंगा जमुना की रंडी। तरी घोड्यानं तरी गद्यानं लावली सहते, पळाले गेलं पल्ल फुटलं नाहक, किती शान गद घोड घोड होईल गद गद होईल पण मी म्हणे स्रत लावतो आमच्याशी मारली घोड्याला शिला एक नाली होती सरला निघून गेलं आणि गद पडलं तर पूर्ण नाक सुटलं.
तरी गत लावण का पर लावलं तरी गद्यानं लावलीच राहत शिळा माराले गेलं पडलं फुटलं नाक उभं तसंच पडल्यावर उठलं गदमले घोळ्याले तुझा मोठा अबे तर मी मोठा सन्मान राहीन नवर देवाले बसून देईन कारण गाडी असन तरी कोणतं कोणतं घोडं जितून टाकते गदमले घोळ्याले तुझा मोठा अबे मोठपणासाठी लेखा खा लागते बाटा कोण म्हणे घोड गदमले घोळ्याले तुझा मोठा अरे मोठपणासाठी खावा लागते लेका बाटा गोष्टी सांगते लेका नाका गोष्टी सांगते लेका नाका सांगते नाकाना शेर साहेब क्योंकि तुम्हारे गाने का जवाब बना दिया हमने देखो हमारा गाना कैसा है ओ मला भरला तू जवार ग जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते कलाची चकोले माझे मित्र मुक्कामवाडी यांच्याकडून 50 रुपये धन्यवाद जी चीज को तोला नहीं जाता इसे ही तोड़ने लगा पासून काही बोललो काही गलत काही गलत बोललो का नाही फक्त थोडा काटा दिला काटा तर द्यास लागते थोडा काटा दिल्यावर एवढ्या वरत का ग निशांजी तसं नाही जिस चीज को तोला नहीं जाता इसे ही तोड़ने लगा और चला गया कब्रों में साला मुर्दा ही बोलने लगा दोस्तों सच है दस का कलदार हूं मैं तू है चिल्लर खुर्दा शेर साहेब शेरात म्हणत आहो ना तर तुम्ही म्हणता विठ्ठल शेरला तर खूप घेताय मावाली नाही दस का कलदार हूं मैं तू है चिल्लर खुर्दा शायर विठ्ठल को आजमाने आया ये तिरंगे का मुर्दा बातें करता है बड़ी गड़ाऊंगा बोलते ज्ञान का खंबा और मार दूंगा ज्ञान का तनका कर दूंगा ठंडा म्हणून गाणं बघा जाय अल्पतला याले दलिका बोलला
वाटते है कारण इलाज नाही आता कोण घाबरवाणी वाटते बसला याले तणका मुळल्याचा म्हणका अहो पण कोणाला दणका सांगतो सांगा ना तुम्ही. लय घाबरल्यासारखा हा वाटते है अगदी मान जेव्हा समोर मी आल्यावर नाही का जी जेव्हा समोर मी आल्यावर काय होणार मग समोर आल्यावर कुठं गेले निशान भाऊ पडणार नाहीये जेव्हा समोर मी आल्यावर याची टर टर फाटते जेव्हा समोर मी आल्यावर याची टर टर फाटते झूठी शायरी विट्ठल शायर क्या है करके कोई बोल नहीं सकता झूठी शायरी विट्ठल शायर क्या है करके कोई बोल नहीं सकता कोई माँ का लाल हमारी पोल खोल नहीं सकता तू किस खेत की मूली है निशान जी हमारे ज्ञान से ज्ञान तोड़ नहीं सकता सही बात है नहीं हमारे ज्ञान से ज्ञान नहीं तोड़ सकता सुने सुनाओ कायद्याला आधार आहे कारण की दायधरत अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू पण त्याला एकट्यामध्ये दायधरतनं पाहिलं आणि त्याला मारलं कोणाले अर्जुनाच्या मुलाले कोण त्या दायधरतनं त्या अभिमन्यूले मारलं आला अर्जुन अरे अरे म्हणे लेखा माझ्या मुलावर एकट्यावर तुनं वार केला पर तुले मी सोडणार नाही भावी अर्जुन हात आहे धरत परे म्हणून तो म्हणे बसला याले तणका मूर्ती याचा मन काय घाबरल्यासारखा वाटते मी समोर मी आल्यावर त्याची तरर फाटते शाहीर साहेब तुम्हाला नाही म्हणत ऐका गाण्याने आधार आहे असा गरगर फिरवीन कारण आता पूर्ण गाणं मला टाइम नाही असा गरगर फिरवीन अन मस्ती जिरवीन असा गरगर फिरवीन अन मस्ती जिरवीन ज्याच्या पोटा कुलपाडीन भात ज्याच्या पोटा कुलपाडीन भात अभी उबा चिरीन मारिला उबा चिरीन मारिला उबा चिरीन मारिला उबा चिरीन मारिला
उभा चिरीनं मारीन लाभ. पण बांधवानो, जनार्दन राजा कुस्तीमध्ये काही होता. जनार्दन राजा कुस्तीमध्ये काही होता आणि अचानक भेट झाली श्रीकृष्णा संग. कोणाची? त्या जनार्दनाची. श्रीकृष्णाला काय म्हणे, कृष्णा मी तुझ्या संग खेळतो म्हणे कुस्ती. काल सकाळ झाला इथं, कृष्णा मी तुझ्या संग कुस्ती खेळतो म्हणे. पण कृष्ण काय म्हणे, दादा मी नाही केलं रे, तुझ्या संग माझा भक्त आहे भीम, तो खेळू शकते. आणि आणला आणि लावली कुस्ती. मारली एक शिलांक नाही भीमानं, तर अर्धा काढून त्याला. त्या जनार्दन राजाले शेर साहेब शास्त्रातला आधार आहे, अगाऊ नाही. ऐका, करणार. शाहीर साहेब का म्हणते ते, अवजार अवजार टाकीचं वंगण काढी. असं आहे का? अवजार टाकल्यावर वंगण निघते का जी? चुगला पतला मत समजिए छोटोसा छुरा है. शेर साहेब शिरासा पाहिजे, जमला पाहिजे, यमक लेमक आले पाहिजे. दुबला पतला मत समझिए छोटोसा छुरा है. चला जाएगा हर पार ये तेज धार का पूरा है. कोई कहते लीला पीला, कोई कहते हरा है, कोई कहते लीला पीला, कोई कहते हरा है. हम भी सर पे कपाल बांध के निशान मारते का तुरा है, निशान मारते का तुरा है. सुनो, लय घमंडी तालाचं मोठा, लय घमंडी तालाचं मोठा, लय बोलाय लागला खोटा, लय बोलाय लागला खोटा. सोताले पलवान म्हणते हे, सोताले पलवान म्हणते, ज्याला समजत नाही बाता. अन पापाचा घडान भरला पुरा, अन पापाचा घडान भरला पुरा. पापाचा घडा भरत नाही का? आमचेच गाणे, आमचे 200 रई म्हणले, प्लाटिनी आमचे. आणि का म्हणतात? विठ्ठल शाहीर माणिकचं पर्व प्लॅटिंग होय. कोण म्हणते? पंढरपूरचं प्लॅटिंग माझं आणि मोबाईलचं काढलं होतं माझं. हम किसी का नहीं लेते, हमारे पास बहुत दिया हमने गुरु, हमारे गुरु ने. क्योंकि खुदा अम्मा दास और श्रीराम बाबाजी सरतच नाही आम्हाले. अन्न पापाचा घडा अन्न भरला पुरा. शाहीर विठ्ठल वठे बिन म्हणजे बाप. येऊदीन का? विठ्ठल शाहीर होय. शाहीर विठ्ठल वठे बिन म्हणजे बाप. आणि उभा चिरीन मारिला, उभा चिरीन मारिला, उभा चिरीन मारिला, उभा चिरीन मारिला. पाहतो शेर कसा आहे. अरे नगारा 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 बजा, नगारा 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 बजा.
पतीवरता भूकन मरे पेढे खायची नाल पांडू फडवे रंग चढे मर्दों के बेहाल पतिवरता भूकन मरे पेढे खायची अरे मुझसे क्या टकराएगा अरे मुझसे क्या टकराएगा ये हिजड़ों का दलाल ए हिजड़े मुझसे क्या टकराएगा ये हिजड़ों का दलाल अबे जूते से अबे जूते से अबे जूते से कर दूंगा मुला जूते से कर दूंगा मुला मुझसे क्या टकराएगा हो मुझसे क्या टकराएगा ये हिजड़ों का दलाल मुझसे क्या टकराएगा हिजड़ों का दलाल शेर साहेब तुमची नाही सरत आमची नाही सरत तुमचे तरी नुपूर पुरण पडण आमचे नाही पडत हॅलो मी काम झालो तुमच्या अगोदरचा राऊंड होता निश्चय आणि शाहीनं पैसे घेऊन वापस जेवण झाला तो भाग्य मी जागीले आनंद वाटिले भाग्य जागीले आनंद वाटिले जिजाईच्या पोटी बाळ शिवाजी जन्मले शिवाजी जन्मले जिजाईच्या पोटी बाळ शिवाजी जन्मले शिवाजी जन्मले भाग्य जागिले आनंद वाटिले भाग्य जागिले आनंद वाटिले जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्मले शिवाजी जन्मले जिजाईच्या पोटी बाळ शिवाजी जन्मले शिवाजी जन्मले जिजाईच्या पोटी बाळ शिवाजी जन्मले पण बांधवांनो पुढे काय झालं आनंद वाटला भाऊ सर्व्याला आनंद वाटला भाऊ सर्व्याला उतर केला सर्व याही जलाला जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्मले शिवाजी जन्मले जिजाईच्या पोटी बाळ शिवाजी जन्मले शिवाजी जन्मले त्यानंतर बांधवांनो हॅलो 2000 रुपये माझ्याकडून अजून